तर आता हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. इकडं टोमॅटो टाकून मी डाळ शिजत ठेवली, पाणी पण भरलेलं आहे. आता टाईम सांगितलं सकाळचे 9 वाजले. तिकडं कुकरला मी टोमॅटो टाकून डाळ लावलेली आहे वरणासाठी, म्हणजे पराठे बनलेले, सुशेला बनलेला आहे, सगळ्यांचं खाणंपिणंही झालेलं आहे. आता दुपारच्या जेवणाची तयारी होत आहे. तर इकडं कुकरला डाळ शिजत आहे, तोपर्यंत मी देवपूजा करून घेते, नंतर खूप लेट होणार आहे. इकडे हांडा भरून घेतलेले, बोर पण चालूच आहे, आणखीन टाक्या भरलेल्या नाही आहेत. जसं टाक्या भरल्या तसं पाणी खाली जाते आणि आवाज पण खूप येतो त्याचा, म्हणजे समजतं की आता बोर बंद करायची आहे मला, नाही तर अशा अंदाज लागत नाही आहे. तर आता देवांना स्नान घालते आणि पूजन करून घेते अगोदर, आणि त्यानंतर कपडे परत मग दुपारची, म्हणजे आता जायचं आहे ना, आता थोडीफार तयारी ते पण करायची आहे. तर चला हांडा उचलून खाली ठेवते आणि पटकन देवपूजा करून घेते. तर रोजची देवपूजा झालेली आहे, थोडासा लेट झालेला आहे कारण पराठे वगैरे करण्याच्या नादामध्येच आज लेट झाला. तर असं फायनली देवपूजा झालेली आहे, छान वाटतं. लेट झाला तरी पण पूजा झाल्यानंतर असं वाटतं की खरी दिवसाची सुरुवात आपली आता झालेली आहे. देवपूजा झालेली आहे, आणखीन स्वयंपाक करायचा आहे, वरण बनवायचे, भाकरी भात सगळंच बनवायचं आहे मला. आणि इथे बघू शकता हे काम वाढलेलं आहे, पिठाचा डबा ही कामं झालेली, ते पण घासून गव्हाचं पीठ भरायचं आहे. जेवायचं पीठ भरलेलं आहे, गव्हाच्या पिठाचा डबा तर हे कामं झालेलं आहे. त्या डब्बा घासून पीठ भरून ठेवायचं, ही पण कामं आहेत. स्वयंपाक पण आहे. टाईम सांगितलं तर सकाळचे 10:30 वाजलेले आहेत. तर अगोदर मी कपडे मशीनला लावते, आज खूप जास्त कपडे आहेत, म्हणजे आता पॅकिंग करून सोबत काय काय नेणार, सगळे टी शर्ट, नाईट पॅन्ट, सगळे दिनेशचे काही कपडे आहेत, तर कपड्याचा ढिगारा लागलेला आहे. तर चला कपडे अगोदर मी मशीनला लावून येते, कपडे धुण्याचं काम होत राहील तोपर्यंत मी स्वयंपाक करते. नंतर भांडे, डबे टोपी जी हे काढलेले आहेत ना, मसाले डबा पण आज मला घासायचे, मी मसाले पण काढले नाही त्यामध्ये आणखीन, कारण मला ते क्लीन करायचा होता. तर चला अगोदर मी कपडे मशीनला लावून येते, म्हणजे थोडीशी कामं आपली सोपी होतात, कमी पण होतात. आणि अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं होतं की मी काय काय शॉपिंग केली, आणि ते जे ड्रेस तुम्हाला दाखवले तर खरंच सगळ्या ताईंना ड्रेस खूप आवडले. एक ताई तर म्हणत होत्या, ताई तुझ्यासारखंच, म्हणजे दादा जसं तुझ्यावरती प्रेम करतात तसे माझे पती माझ्यावरती प्रेम करतात, मला पण असे ड्रेस वगैरे आणतात. तर ऐकून खरंच खूप छान वाटलं. आणखीन खूप सारे कमेंट आले, पण मी काय रिप्लाय देऊ शकले नाही, कारण आता काय गोंधळ चालू आहे तुम्हाला पण माहिती आहे. त्यामुळे तुमच्या कमेंटचे रिप्लाय येत नाही आहेत, कारण आता जाण्याची तयारी सुरू झालेली आहे माझी, आणि धावपळ पण तितकीच आहे. म्हणजे रोजचा स्वयंपाक, जेवण, खाणं आणि थोडीफार तयारी, त्यामध्ये वेळ कसा जातो ते मला समजत नाही आहे. तिथं सगळे कपडे मी मशीनला लावले, तर आज खूप जास्त कपडे आहेत, तर सगळेच कपडे मशीनला लावली. तर पावडर टाकलेला आहे, म्हणजे डिटर्जंट टाकलेलं आहे आणि लिक्विड टाकलेलं आहे. मशीन ऑन केली, कपडे धुण्याचं काम होत राहील तोपर्यंत. आणि थोडंसं विचार करून पण माझी कामं होत नाहीत, विचार येतो की काय काय आवरणार, कसं आवरणार, थोडंसं टेन्शन पण आहे. टोपल्यात भांडे, डबे, पिठं भरणं, खूप सारे कामं आहेत. आणि किचनची ही अवस्था थोडीशी अशीच आहे. तर चला अगोदर मी पूर्ण स्वयंपाक करते, भाकरी करते, आणि मग त्यानंतर सगळा पसारा आवरायला सुरुवात करणार आहे. आणि दिनेश मग टिफिन यायला येईल इतक्यामध्ये, म्हणजे जोपर्यंत मी स्वयंपाक करेन तोपर्यंतच येतील सगळेजण. आज असं झालेलं आहे ना, म्हणजे पराठे वगैरे केले सकाळी, थोडासा लेट त्यामध्ये झाल्यानंतर मग परत म्हणजे 2 वेळा स्वयंपाक झाला ना, त्यामुळे थोडंसं जास्त वेळ लागलेला आहे. परत बाकीची तयारी तरी खूप सारी आहे, ते तरी आवरायची आहे. मला थोडंसं टेन्शन पण आलं की मी काय काय आवरणार, काय काय सोबत नेणार, काय विसरणार, म्हणून थोडंसं लवकरच तयारीत मी लागलेली आहे. इकडं भात बनलेला आहे, इकडं वरण, आणि वेगळी काही भाजी मी बनवणार नाही. दही ठेवलेलं आहे, ठेचा आहे, म्हणलं आज एक दिवस याच्यावरती चालूया. आणि हवा बघा किती भयानक आहे, आता दार बंद करूनच मला आज स्वयंपाक करावा लागणार आहे, कारण 2-3 दिवस ठीक होतं वातावरण, हवा तितकी नव्हती, पण आज इतकी भयानक हवा आहे ना, सकाळपासून काहीच राहत नाही आहे, सगळं बंद करून ठेवावं लागत आहे, खिडकी वगैरे. तर किचनची कामं आवरत होते तोपर्यंत कपडे धुवून झालेले आहेत, तर अगोदर सगळे कपडे काढून मी उन्हाला टाकून येते, म्हणजे कपडे थोडेसे हडकतील, आणि तोपर्यंत मी बाकीची पुढची तयारी करून घेते. टेन्शन आल्यामुळे ना कुठलीही कामं आवरत नाहीत लवकर, असं डोक्यात विचार चालतो की काय आवरणार, काय विसरणार, असं पण वाटते. त्यामुळेही माझ्या हातातली कामं पण पडत आहेत एक एक वेळेला, म्हणजे येतं ना थोडंसं टेन्शन, कारण 2-3 मला आवरून घ्यायचं आहे, कपडे, खाणं पिणं, परत म्हणजे सगळीच कामं असतात, सगळीच तयारी असते, आणि लांबला प्रवास आहे, आणि 15 दिवसाचा टूर आहे, त्यामुळे ना थोडंसं टेन्शन आलेलं आहे की काय काय मी आवरून घेणार, कसं कसं घेणार, सगळी तयारी मी कशी करणार, म्हणजे जाईपर्यंत हे डोक्यामध्ये चालत राहणार आहे. तर इकडे आलेले, बाहेर बघू शकता हवा किती आहे, हवेचा इतका वैताग आलेला आहे, मला कपडेसुद्धा घालता येत नाही, हातातले कपडे उडून जात आहेत, इतकी भयानक हवा आहे. तर कपडे लावून इथं 2-2 चिमटे लावते एका कपड्याला. तर सगळे कपडे वाळू घालून झालेले आहेत, आता बकेट वगैरे घेऊन जाते. आणि किचन पण बघू शकता एकदम क्लीन झाले, सगळी भांडी घासली आहे ते बघा, आणि पिठाचा डब्बा घासलेला आहे, टिफिन वगैरे सगळं परत आले होतं ते पण घासले आहे, टिफिन भरायचं आहे, आणखीन ताक करायचं आहे.
तर कपडे झाले, भांडे झाले, सगळी कामं वेळेत आवरलेली. टाईम आता 12-12:30 वाजलेले आहेत. तर ताक बनवते आणि टिफिन भरते अगोदर. थोडासा हडकल्यानंतर यामध्ये गव्हाचं पीठ वगैरे बनवून ठेवणं आणि सोफ्याचे कवर सगळे उद्या काढून मी धुणार आहे. आता श्रावण महिना येतच आहे ना, तर बेडशीट, सोफ्याचे कवर, पडदे वगैरे सगळं मी धुवायचे. छोट्या डब्यामध्ये हे जागेवर ठेवून द्यायचे. भांडे सगळे रॅकला लावायचे आणि जी भांडे इथं झाली ते टोपल्यात भरायचे, पीठ भरून ठेवायचं आहे, कपडे घडी घालून ठेवायचे. इतकी सारी कामं आहेत. आणि एका ताईंची कमेंट आली, त्या म्हणत होत्या, ताई गळून तुझे केस एकदम थोडेसे झाले. तर तुमचं एकदम बरोबर आहे. बघू शकता किती झालेले. खूप गळतात माझे केस, म्हणजे कसलाच हिशोब नाही आहे किती गळतात. इतकी केस येतात, असं एक कंगवा फिरवला ना मग ते केस पूर्ण उपसून येतात. त्यामुळे ना केस एकदम कमी झालेत, म्हणजे असून नसल्यासारखे. लाज वाटते मला केसांची, पण काय करणार, काय पर्याय आहे आपल्याकडे. तुम्ही विचार करता, ताई काहीतरी औषध आहे का तुझ्याकडे. मला औषध माहिती असलं तर मीच माझ्यावरती त्याचा प्रयोग केला असताना, पण मला पण काही माहिती नाही. मी आयुर्वेदिक तेल केलं होतं, शेअर पण केलेलं आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये. तेलामध्ये मी मेथी, कढीपत्ता, जास्वंदीचं फूल वगैरे टाकून मी ते बनवले. पण त्याला थोडीशी केस गळती कमी तर वाटत आहे, पण मला नाही वाटत त्याचा काही फरक पडेल. तरी पण ते तेल करून बघू शकता. म्हणजे सगळ्यांचं वेगवेगळं असतं, कुणाला सूट करतं, कुणाला करत नाही, कुणाला त्याचा उपयोग होतो, कुणाला होत नाही. तर तुम्हाला त्याचा फायदा झाला तर ठीकच आहे ना. तर जरूर ते तेल करून बघा, खूप छान आहे. तर आता लोणचं काढते मी. 2 डबे भरलेले होते, तर आता एक डबा राहिलेला आहे. म्हणजे एका डब्यात मी दोन्ही डब्यातलं केलं, कारण त्याच्यामध्ये थोडंसं आणि याच्यामध्ये थोडंसं राहिलेलं होतं. तर आता हे पण राहतं हे लोणचं. आणि कशा परत डाळी दुळी सगळं करून ठेवतो. जे ही माल मटेरियल जी वर्षभराचं असतं ना, ते सगळं आणून ठेवतो. सगळं व्यवस्थित पावडर लावून मी सगळं शेअर केलेलं व्हिडिओमध्ये. अगोदरची व्हिडिओ तुम्ही बघितले असतील तर तुम्हाला माहिती असेल. नाही बघितलं आताही बघू शकता. म्हणजे पूर्ण प्रोसेसिंग तुम्हाला समजेल. मी घरच्या घरीच करत असते. म्हणजे 1 वर्षाचं एकत्रच आणतात सगळं. ज्वारी असो, डाळी तर मी घरीच बनवते. तुरी, हरभरे हे सगळं आम्ही घेतो आणि डाळी मी घरीच बनवते चक्कीवरती. तुम्ही म्हणत होता, ताई डाळ घरच्या घरी कशी बनवते ते शेअर कर. मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये डाळी कशा पद्धतीने घरच्या घरी बनवते सगळं शेअर केलेलं आहे. कारण वर्षभराचं बनवतं आणि जेव्हा तुमचे कमेंट येतात तेव्हा तरी डाळी वगैरे बनवायचं होत नाही आहे ना. ते म्हणजे खूप मोठी प्रोसेसिंग असते, त्याला ऊन पण खूप व्यवस्थित लागतं. त्यामुळे अगोदरची व्हिडिओ जरूर बघा, म्हणजे तुम्हाला समजेल. तर लोणचं काढलेलं छोट्या डब्बा भरून आता हे ठेवते जागेवरती. आणि मला इडलीसाठी तांदूळ भिजवला बायकासाठी. तर हे झालं 1 महिन्याचं लोणचं वरती, म्हणजे 1 महिना जाता आरामात. कामं आवडायची अगोदर कुठली कामं आवडायची ते विचार करत आहे. अगोदर कुठलं आवडायचं, कारण खूप जास्त काम असतात ना, त्यामुळे. तर हे पण जागी ठेवून देते आणि वेगळंच क्लीन करून मी साईडला ठेवलेलं होतं आणि ते जागेवर ठेवून देते. तर इथे तांदूळ काढून ठेवले ते बघा भिजू घालण्यासाठी. कढीपत्ता पण संपलेला डब्बाच घासलेला आहे. कढीपत्ता घेऊन यायचा आहे घरच्या पाठीमागे. तर सगळी भांडी रॅकला लावून झाली, टोपलं रिकामं झालं. यामध्ये जे हे पाणी इथं जमलेलं आहे बघू शकता. इतकं पाणी जमतं भांडे घासल्यानंतर. इथून ते पाणी त्या टोपल्यात येतं. आणि मी जरी भांड्याचं टोपलं डायरेक्ट असंच खाली ठेवलं ना तर घर भरून पाणी होणार आहे. त्यामुळे खाली मी प्लास्टिकचं टोपलं ठेवते. अगोदर लोखंडी टोपलं होतं पण ते एकदम जम खाल्यासारखं होत होतं. प्लास्टिकचं घेतल्यानंतर हे ठेवलं आहे. तर सगळी भांड्याचं काम झालेलं आहे. जे इथं झालेले भांडे होते घासण्याचे ते टोपल्यात परत भरून ठेवलेले आहेत मी. आणि आता पीठ भरून घेते. इकडं पिठाचं पोतं सोडलेले. पीठ अगोदर जाऊन आणलेलं होतं, फक्त डब्बा मला घासायचा होता त्यामुळे मी भरलेलं नव्हतं. इकडं सगळं पीठ मी भरत आहे, पण यामध्ये पूर्ण पीठ बसणार नाही असं वाटत आहे मला, कारण पीठ जास्त डब्बा छोटा झालेला आहे. म्हणजे एकत्र दोन पायल्या दोन आणतो. म्हणजे किती असतात 1 पायलीमध्ये 4 किलो. तर 8 किलो गव्हाचं पीठ आहे हे. डब्बा तरी भरला पण पीठ थोडंसं राहिलेलं आहे. तरी पण दाबून भरणार आहे, कारण दूध धुणार आहे. आता मी ठेवणार नाही थोडंसं इकडे. तर इकडे बघू शकता पीठ बसत नाही, पण कसं बसं दाबून पूर्ण पीठ या डब्यामध्ये बसवलेलं आहे. तर हे पोतं मला धुवायचं आहे. तर थोडंसं राहणार होतं म्हणून म्हणलं धुवून टाकूया पोतं सगळे यामध्ये ठेवून. 1-2 दिवसात संपून जाईल हे पीठ.
तर इकडं सगळंच मी आता डब्बा टप्प भरलेला आहे, तरी पण मी टाकत आहे आणखीन प्लेटानं. आता संपलेलं आहे, थोडंसं राहिलेलं आहे. तर बघू शकता डब्बा काटोकाट भरला. आता टोपण पण बसणार नाही याला, तरी पण काही नाही. तर वरच्या साईडला टोपण ठेवणार आहे. आता एक पोतं धुवूनच ठेवणार आणि याला उंदीर आणून होल पण ठेवलं. तर डब्बा मी उचलून रोजच्या जागी ठेवते, म्हणजे किचन काउंटच्या खालच्या कप्प्यामध्ये ठेवत असते गव्हाचं जेवायचं दोन्ही पिठे, कारण हे जास्त असतात आणि वरती ठेवलं तर मला घेता येत नाही म्हणून इथंच ठीक आहे. टोपण काही लावलेलं नाही, तितकं पक्कं बसलेलं नाही आहे, तसंच वरती ठेवलेलं आहे म्हणजे झाकून राहिलं. म्हणजे किचनची थोडीफार कामं आवडली आता कपडे ठेवायचे म्हणजे तांदूळ भिजत घातले. ॲड करायचा म्हणजे आणि इडली असो आप्पे असो डोसे असो खूप छान लागतात. तर 1 चमचा मेथी दाणा घातलेला आहे आणि तांदूळ फक्त 3 ग्लास आहे, छोट्या ग्लासानं. ही आहे उडदाची डाळ फक्त मी छोट्या ग्लासाने 1 ग्लास घेतलेला आहे अंदाजे. साला येतं डाळीमध्ये, 1-2 साला येतात आतमध्ये. चलतं म्हणजे डाळ स्वच्छ धुवून रात्रभर भिजत घातले ना तरी भिजू घालण्याचं काम झालं. किचनची कामं, भांडे, पीठ भरणं सगळं आवडलं. आता कपड्याचं काम आहे, बाहेर कपड्याचं इतकं वजाराची घडी घालून ठेवायचं आहे. तर चला, जे कपडे यांचे आहेत ते वेगळे ठेवायचे मला सोबत नेण्यासाठी, आणि जे रेग्युलर कपडे आहेत ते जागेवर ठेवून द्यायचे जे सकाळी पाहिजे. तर चला आता कपडे काढते. तर सगळे कपडे उलटे आहेत, सवाशी करून जागेत ठेवून देते. उलटं ठेवलं ना उलटंच घालतात. 1-2 वेळा मी बघितलेलं आहे. मी ज्या दिवशी उलटे कपडे ठेवते ना त्या दिवशी घाई गडबडीत इतकी गडबड असते सकाळी त्यांना की उलटे कपडे उलटेच घातलेले होते त्या दिवशी. मी कधीही कपडे उलटे ठेवत नाही, सवाशी करून ठेवते सगळ्यांच्याच. तर इकडे सगळे कपडे मी सवाशी केलेले आहेत आणि अगोदर मी हँगरला नेऊन अडकवते बाथरूममध्ये, म्हणजे आंघोळ्यांतर पटकन भेटतात. आता हे टी-शर्ट आहेत काही जे सोबत घेऊन जायचे आहेत आम्हाला. हे टी-शर्ट घेऊन जायचे आणि चिमणे आले गवत काढण्यासाठी, त्यांचं काम काढणं लागलं आहे. आणि त्यांची मस्ती सुरू आहे. किचनमधली कपडे छोटी मोठी सगळी आणि आज टावेल पण आणि बघू शकता हवा खूप छान आहे. असं वाटतं की जाऊन थोडा वेळ बाहेर बसावं, पण पोर्चमध्ये पूर्ण ऊन आलेलं आहे आणि हवा पण आहे, त्यामुळे गेट बंद आहे, हे ठीक आहे. तर चला, आणि किचनमध्येच कामं राहतातच दिवसभर, तर थोडासाही वेळ भेटत पण नाही की थोडा वेळ वरती जावं, किंवा म्हणजे दीपक म्हणत असतो की मग मी थोडंसं पायऱ्या वगैरे चालत जातो, चांगलं असतं, वजन वाढणार नाही आहे. आणि तसं तर आता थोडंसं वजन वाढलेलं पण आहे माझं. तर ही सगळी कामं आवरत होते तोपर्यंत बाबा आलेले आहेत. म्हणजे बाबा इथं जवळपास गावी होते. दिनेशनं फोन लावला तेव्हा म्हणत होते मी इथं जवळ आलेले. तर दिनेश जाऊन घेऊन आला आणि तिथं पाऊस जोरदार आहे त्यामुळे दिनेश भिजलेला आहे. त्यानंतर कपडे वगैरे चेंज केला आणि इकडे बघू शकता किती क्यूब मागवलेले आहेत. म्हणत आहे मम्मी खूप सारे मागवले, आणखीन अर्धे आले, अर्धे यायचे आहेत. मी म्हटलं क्यूबचं दुकान लावणार की काय, सगळे वेगवेगळ्या प्रकारचे ते क्यूब आहेत आणि त्याला सॉल्व करता पण येतो. म्हणजे अगदी कितीही बिघडवून द्या 5 मिनिटामध्ये सॉल्व करतो तो. तर भरपूर सारे क्यूब मागवलेत. आणि इकडे बाबांसाठी अगोदर पाणी गरम केलं आयुर्वेदिक काड्या टाकून, म्हणजे काड्या नव्हत्या ते इथं बघू शकता भाराजी दिनेशच्या पायामध्ये तुम्ही. त्याच्यामधल्या 4 काड्या काढून घेतल्यात कारण ते हिरवा आहे आणखीन.
म्हणजे संपलेल्या होत्या, तर बाबांनी नवीन झाडाची ते आणलेली होती, तेच मी थोडंसं घेऊन टाकलेली आहे. म्हणजे ताईपाशीच ठेवून आले, तर आणलेली विसरलेली आहेत ते. तर थोडंसं पाणी गरम केलं, आता मोठं गंज भरून पाणी मी गरम करून ठेवते, म्हणजे एक दिवस चाललं तसं. आणि पिशवीमध्ये बाबा काय आणले ते बघत होते मी. तर ताईने एक सोनपापीचा छोटा डब्बा दिलेला आहे आणि बाकीचं बाबाचं आयुर्वेदिक औषध आहे. तर ते सगळं औषध काढून मी अलमारीत नेऊन ठेवते. आणि इथं बसणार नाही, ठेवत होते इथं बॉक्समध्ये, पण बसत नाही त्यामध्ये. मी मला आतमध्ये अलमारीत नेऊन ठेवते, म्हणजे पावडर आहे बी काढे, म्हणजे ते कुठलेलं वगैरे काय काय असतं मला समजत नाही तितकं. ते नेऊन ठेवलेलं आहे. परत सगळं काढलं आणि बाबांना म्हणजे जेवण करा, तर म्हणत आहे जेवण वगैरे झालेलं आहे माझं, लेट करून जेवण झालं होतं. तसं तर बाबा जास्त करत नाहीत, सकाळी दुपारी आणि संध्याकाळी असं असतं आमचं, म्हणजे एक नेम आहे ते जेवण्याचे. पण आपल्यासारखं नाही की जेव्हा भूक लागली तेव्हा जेवण करायचं. तिकडे खाली बाबा शेतात बघत आहेत, म्हणजे आता खूप दिवस झाले बाबा गेलेले, तर कसं झालेले काय नाही ते बघत होते. तीळ पेरलेली आहे, तर तीळ छान आलेली आहे, पण रोग पडलेले असं वाटत आहे, म्हणजे वेगळेच त्याची पानं झालेली होते. बाबा तेच म्हणत आहेत की तीळवर रोग पडलेले आहे, मला काही तितकं समजत नाही, तेच बघत होतो. आणि तो भोपळा वगैरे लावलेला आहे बाबाने, छान फुलं पण लागलेली आहेत. आणि तो कोरपड लावलेला कुंड्यामध्ये. बाबा म्हणत आहेत की कोरपड दररोज खायची, तू चांगलं असतं, तुला पीत होतं ना. तर मी म्हणलं ते करवट लागतं, करवट असलं तरी पण चांगलं असतं, दररोज सकाळी खा म्हणत आहेत. आणि तर बाबा खाऊन पण दाखवत आहेत मला की कशी खायची ते, म्हणजे वरची साल काढली आणि बाबा खात आहेत. पण थोडंसं करवट लागतं ना, त्यामुळे मी खात नाही. तर असो ताईनो, हाच होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय, टेक केअर सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर बाबा बाहेर गेलेले आहेत आता, आणि क्यूब मी तुम्हाला जवळून दाखवते, बघू शकता. आणखीन येणार आहेत आता, कसले कसले मागवलेत काय माहिती. इतके तरी ठेवले आहेत, तिथं 4 ते 5 आहेत हे. आता आल्यानंतर बघूया आणखीन किती प्रकारचे मागवले आहेत.